नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत बाप्पाच्या आवडीचे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक. यामध्ये आपण असा एक पदार्थ वापरणार आहोत की ज्यामुळे तुमचे मोदक पहिल्याच प्रयत्नात बनतील एकदम परफेक्ट. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण सारण बनवून घेऊया. यासाठी मी एका कढईमध्ये तूप गरम करून घेतले आहे. तूप अगदी आपल्याला 1 टीस्पूनच वापरायचे आहे. त्यानंतर यामध्ये थोडीशी खसखस आणि सुकामेवा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर घालणार आहोत 1 वाटी ओल्या नारळाचा चव. त्यामधील ओलावा थोडासा कमी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मी यामध्ये टाकते 1 वाटी गूळ. गुळाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि सारण थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये मी वेलची पूड आणि जायफळ टाकून घेते. त्यानंतर सारण आपल्याला फारसं परतायचं नाहीये आणि थोडंसं ओलसर असतानाच गॅस बंद करायचा आहे. यानंतर आपण उकडीची तयारी करूया. त्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी रवा आणि 1.5 वाटी दूध किंवा पाणी. दूध आणि पाण्याचं मिश्रण असंही तुम्ही वापरू शकता. त्यामध्ये 1 छोटा टीस्पून तूप घातलेला आहे. या मिश्रणाला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण थोडा-थोडा रवा टाकून घ्यायचा आहे. रवा टाकताना आपण त्याला सतत ढवळत राहणे आवश्यक आहे, कारण यामध्ये गुठळ्या तयार होऊ शकतात. तर मंद आचेवर त्याच्यामध्ये थोडा-थोडा रवा टाकून मिश्रण सतत हलवत त्याची उकड काढून घेऊया. पूर्ण रवा टाकून झाल्यानंतर हे मिश्रण झाकण ठेवून 10 मिनिटं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. यावेळी गॅस बंद असायला हवा आणि त्यानंतर हे झाकण काढून ही तयार झालेली उकड एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. जेव्हा ती हाताला सोसवेल अशी गरम असेल, त्यावेळी ती हाताने मळून घ्यायची आहे. अगदीच हाताला चटका बसत असेल तर तुम्ही तांब्याने किंवा मॅशरने त्याला थोडंसं मळून घेऊ शकता. मी आता इथे उकड एका ताटात काढली आणि त्याला मळून घेते. ही रव्याची असल्यामुळे आपल्याला फारसं मळून घेण्याची आवश्यकता नाहीये. आता मी मोदक तयार करायला घेतलेला आहे. हाताने पारी करून घेतली आहे आणि त्याचे गाठ आपल्याला पातळ करून घ्यायचे. त्याला कळ्या पाडल्यानंतर आपण सगळ्या कळ्या एकाच दिशेने दुमडून घेऊन हळुवारपणे मोदक बंद करायचा आहे. अशाच प्रकारे मी 12 मोदक करून घेतलेले आहेत. त्या प्रमाणात आपले मध्यम आकाराचे 11 ते 12 मोदक होतात. तर इकडे मी मोदक उकडून घेण्यासाठी पाणी स्टीमरमध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर त्यासाठी आपण स्टीलच्या प्लेटला तेल लावून घेतलं आहे. या ठिकाणी तुम्ही केळीचे पानंही वापरू शकता. प्रत्येक मोदक मी पाण्यात थोडासा बुडवून वाफवण्यासाठी ठेवत आहे. कारण की मोदक अगदीच कोरडे होऊन त्याला क्रॅक जाऊ नये यासाठी. तर ही ऑलरेडी उकड शिजवून घेतलेली असल्यामुळे मोदक अगदी 5-6 मिनिटातच तयार होतात. तर इथे आपले मोदक तयार झालेले आहेत आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? मला नक्की सांगा आणि नवशिक्यांसाठी ही रेसिपी एकदम बेस्ट आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाप्पाला निरोप देताना तुम्ही काय प्रसाद बनवणार आहेत? कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय.